होत असताना आपण पाहत या ठिकाणी शिवांश इलेव्हन सावरुळे आणि त्यांच्या विरोधात शौर्य इलेव्हन तांबिवली या दोन टीम दरम्यानचं हे घमासान युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या संपूर्णच आयोजन कमिटीनं क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी भरवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या दिवसामध्ये खरं तर ही स्पर्धा आपल्याला पदार्पण करताना पाहायला मिळते. बरेचसे चांगले चांगले कॉमेंटेटर या स्पर्धेच्या फायनल अंतिम दिवसापर्यंत स्पर्धेचं प्रमुख आकर्षण खरं तर येत्या 1-2 तारखेला देखील पाहायला मिळणार आहे. रायगडची AK-47 टोन म्हटलं तर सज्ज झालेत एकमेकांच्या विरोधात बॅटल करण्यासाठी, 2 हात करण्यासाठी, 6 षटका असतील. थँक यू डीजे. पहा योगेश देखील आल्या पावली. खरं तर आता दोन्ही खेळाडू स्वतःवरती नाराज असेल की ज्यावेळेस आपल्या खेळाडूला ज्या ठिकाणी संकटात सावरायचं आहे त्या ठिकाणून अगदी पहिल्या बॉलपासून आक्रमण करण्याचा प्रयत्नातून खरं तर दोन्ही खेळाडू आता तंबूच्या दिशेने गेलात. 4 नंबरचा खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. आर्यन महाब्दी हा खेळाडू आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळाला. असं वाटलं पहिला बॉल न आल्यानंतर विकी आंब्रेचा त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला. असं वाटलं विकी मैदानावरती चुकी करतोय की काय, पण आता विकी मैदानावरती सरस ठरतोय प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. हा बॉल देखील व्हेरिएशन अगदी खूप चांगले पाहायला मिळतात. पहिला नो बॉल त्यानंतर अगदी आपण पाहत आहे हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतो. डॉट बॉलच्या सहाय्यानं प्रगतीपथावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावसंख्या येताना पाहायला मिळतात. विकी आंब्रेची गोलंदाजी चालू आहे. पंचांकडे अपील पहा वारंवार अपील केली जाते. एक षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रगतीपथावर 10 धावसंख्या लागल्या. 2 गडी देखील बाद झाल्यात. हरी आपण पाहू शकता खरं तर ज्यावेळेस षटक सुरुवात झाली ना त्यावेळेस अतिरिक्त धावसंख्या पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावसंख्या जमवल्या होत्या. नो बॉल त्यावरती आलेली चौकार 5 धावसंख्या त्यानंतर आलेला व्हाईट बॉल 6 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर उर्वरित जे 6 चेंडू लीगल डिलिव्हरी फेकले ना त्यामध्ये फक्त अवघ्या 4 धावसंख्या पाहायला मिळाल्या खर्ची करत असताना आणि विकेट देखील 2 त्या ठिकाणी कमवल्या गेल्या. हे खरं तर गोलंदाजाची वैशिष्ट्य आता विकी आमरेचं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. एक षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. पॉवर प्लेचं जे षटक होतं ते संपलं. प्रगतीपथावरती 10 धावसंख्या 2 गडी बाद झाल्यात. बॅटिंग करणाऱ्या शिवांश इलेव्हन सावरुले टीमच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पाडगे अजूनही एकही चेंडूचा खरं तर खेळ केला नाहीये. एक षटक अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला. लवचिक कडून आता खरं तर गोलंदाजीला सुरुवात होईल. सुरुवात होत असताना आता बॅटिंग बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय फिरोज. फिरोज पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला. रोहित पाडगे आणि त्याच्या समवेत खरं तर 2 गडी बाद झाल्यानंतर बॅट्समन असतील आर्यन महाब्दी ही जोडी आता मैदानावरती पाहायला मिळेल. अरे खोपोली प्रीमियर खालापूर प्रीमियर लीग पर्व पहिलं खरं तर खूप चांगलं देखणं सुसज्ज आणि अगदी शिस्तप्रिय आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न खरं तर गणेश नाना पाटील आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम या ठिकाणी घेताना पाहायला मिळतं. वैशिष्ट्य राहतंय खरं तर या स्पर्धेचं 40+ एक खेळाडू प्रत्येक टीममध्ये त्यांनी देखील घेतलं. हे वैशिष्ट्य आहे खरं तर क्रिकेटमधलं. स्वीट साउंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय आता धावसंख्या ते रोहितने सांगितलं की बॅटिंग लाईनअप खूप जास्त आहे.
खरं तर त्यांच्या टीममध्ये. पण आता बॉलिंग करणाऱ्या टीमनं देखील कल्पेश जाधवच्या टीमनं मैदानावरचे त्यांचे हात खुले करण्यापासून त्यांना देखील रोखून ठेवलंय. हे म्हणायला देखील हरकत नाहीये. पण त्यांची उजवी यष्टी निवडली गोलंदाजानं. पहिलाच निकाल डिलिव्हरी केली आहे. क्रॉस द लाईन. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हेच रोहित पाडगेचं वैशिष्ट्य राहिले सातत्यपूर्वक. बऱ्याचशा वेळानंतर एक देणारी आणि आशे बऱ्याचशा वेळानंतर आशा पल्लवित करणारा हा चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकाराच्या सह्याद्र प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावसंख्या. रोहित पाडगे रन मशीन म्हणून खरं तर या खेळाडूकडे सातत्यपूर्वक खालापूरचे प्रत्येक खेळाडूच बघत आलेत. व्ही शेपमध्ये खेळला खेळाडू. प्रोटेक्शन देखील तितकंच टाईट त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचंच रूपांतर खरं तर एका धावसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक धावसंख्येनं प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचतील त्या तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी पाहायला मिळते. शिवांश इलेव्हन सावरोली जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिरोज पाहायला मिळतोय. खुला टाकलाय बॉल. त्याला देखील प्रत्युत्तर देखील तितक्या ताकदीनं दिलंय. एक धावसंख्या. या चेंडूंवरती हरियाणा ज्या मेरिटनुसार चेंडू फेकतात त्या मेरिटनुसार बॅटिंग करणं खऱ्या अर्थानं खूप गरज असते. आणि की कधी-कधी आडव्या फळीचे जे बॅट्समन असतात ना, त्यांना अगदी व्ही शेप हा क्षेत्र कळालेलं असतं. So प्रत्येक बॉलवरती आक्रमण आणि त्यानंतर आडवी फळी. त्यानंतर खालापूर प्रीमियर लीग म्हणजे अगदी व्यावसायिक क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रत्येक गावातील, प्रत्येक विभागातील चांगले चांगले खेळाडू प्रत्येक टीममध्ये पाहायला मिळतील. रोहित पाडगे आता मैदानावरती थांबत नाहीये. बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आसमानी येतोय 6 धावसंख्येसाठी रोहितच्या बॅटमधूनचा हा धमाका फोडणारा षटकार. गाडीचा आरसा क्रॉस करा. कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साईडला डीजेच्या साईडला जी गाडी आहे त्या गाडीचा आरसा थोडा क्रॉस करा आपण. पहा हे रोहित पाडगेचं वैशिष्ट्य राहिलं. बॅटवरती बॉल आला आणि अगदी त्या बॉलला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. 6 प्रगतीपथावरती बदल केला जाईल आणि धावसंख्या येऊन पोहोचेल ती तब्बल 22 या आकड्यावरती. दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 प्रगतीपथावरती. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न. स्विच हिट केलंय बॉलला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी रोहित पाडगेच्या बॅटमधून पुन्हा एकदा येतोय चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय. कारण तर रोहित पाडगे मागील षटकामध्ये थोडा मागेच पाहायला मिळाला आपल्याला. त्यानंतर जसं दुसरं षटक रोहितला भेटलं त्यावेळेस रोहितनं देखील दाखवून दिलं की सरासरी वाढवणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असणार आहे. 2 षटकार, एक षटकार, 2 चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. एक एकेरी धावसंख्या रोहितची पाहायला मिळाली. आणि प्रगती पुस्तकावरचा जर विचार केला ना आतापर्यंत तर 2 गडी देखील बाद झालेत. पण रोहित थांबला नाही, डगमगला नाही, झुंजा देतोय अगदी. आणि या जोरावरती, याच बळावरती, मनगटाच्या ताकदीवरती आणि आत्मविश्वासावरती प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्याचे तब्बल 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावसंख्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या आल्या त्या तब्बल 16 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या.
आणि याचंच रूपांतर तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. एक येते, एक न प्रगतीपथावरती बदल. 27 धावसंख्या. विकी पुन्हा एकदा त्याच्या स्पेलमधलं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक मैदानावरती घेऊन येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी गुरुग्राम पंचायत सावरोलीचे सदस्य आदरणीय दत्तादा तांबडे यांचे या ठिकाणी शुभागमन होते. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सावरोली ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय दत्तादादा तांबडे यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. फुलटॉस बॉल रोहितच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी येतोय षटक. मैदानावरती 2 संघांमध्ये जी लढत, जी शर्यत चालू आहे, त्यामध्ये खऱ्या अर्थानं आता रोहित पाडगे हा धुमाकूळ घालतोय हे म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये. कारण की बराच वेळ रोहितचा चेंडू खाली राहिला धावसंख्येची वाट बघत, पण रोहितनं देखील ओळखलं आता संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती आहे, ती पेलवावी लागेल आणि प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण हे करावेच लागतील आणि आक्रमण हे पावित्र्य मैदानावरती घेऊन खरं तर रोहित काम करतोय. एक येते, एक या धावसंख्येने धावसंख्येत मात्र बदल केला जाईल. धावा येऊन पोहोचत प्रगतीपथावरती तब्बल 34 धावा. 70 पर्यंत पोहोचायचा मनसुबा खरं तर ज्यावेळेस हारिप इंग्लंड त्यांची बाईट घेतली त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं 7 चेंडूंमध्ये 70 ते 60 ते 70 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा खरं तर त्यांचा मनसुबा असेल आणि या धावा कराव्याच लागतील. कारण की या मैदानावरती 80 ते 90 धावसंख्या देखील चेस झाल्यात. हा बॉल अगदी लांबच लांब उडवलाय आणि त्यामध्ये देखील केली आहे चुकी. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. जे पहा विकी आता स्वतःपुरती देखील नाराज असेल कारण की गोलंदाजचा कॉन्फिडन्स ज्यावेळेस कधी वाढतो ना ज्यावेळेस आपला क्षेत्ररक्षण करणारे संपूर्ण क्षेत्ररक्षक मैदानावरती एफर्ट्स देतात त्यावेळेस क्षेत्ररक्षक देखील गोलंदाज देखील त्याच प्रकारची कामगिरी करतो आणि ज्या वेळेस मिसफिल्ड होतात ना मैदानावरती त्या वेळेस खरं तर बरेच काही कारण मिळतो बॅट्समन करून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो. थोडा बॉल मागच्या दिशेने ठेवला आणि त्या बॉलला थोडी उंची देखील जास्त देण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 38 या आकड्यावरती. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये संकेत जाधव या ठिकाणी पाहायला मिळतात. चिकन चिंचवलीचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात स्पर्धेमध्ये. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. मागील बॉलवरती अगदी आपण पाहिलं, की बॉलला उंची देखील तितक्या साखळीची दिली. या बॉलवरती शॉर्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर हे खरं तर गोलंदाजासाठी ही एक संधी असते ही बॉलची. थोडा बॅट्समनच्या हाईटवरून उडवायचा असतो बॉल. पंच काय त्या बॉलवरती जास्तीत जास्त अगदी आपण पाहत जर उंचीच्या जास्त बाहेर असेल तर वाईट बॉल किंवा कमी असेल तर त्या बॉलवरती वॉर्निंग दिली जाते. मैदानावरती पाण्याची पूर्तता करा. त्याचबरोबर दत्तादादा तांबडे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. 18 चेंडूंचा खेळ संपला या ठिकाणी. 18 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 38 धावा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पाडगे खरं तर मैदानावरती खूप चांगलं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा प्रत्येक टीम खरं तर आपल्या संघासाठी प्रत्येक खेळाडू एफर्ट्स देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो कारण की या ट्रॉफीवरती या पर्व पहिल्याच्या ट्रॉफीवरती नाव कमवायचं आहे कारण की पहिला लक्षात राहतो दुसरा लक्षात कधी राहत नाही कारण की चर्चा होत राहणार. ही स्पर्धा संपल्यानंतर दुसरं पर्व ओलांडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी चर्चा प्रत्येक गावोगावी प्रत्येक खालापूरमध्ये प्रत्येक गावोगावी खरं तर चर्चा चालू असणार की खालापूर प्रीमियर लीगमध्ये नक्की ट्रॉफी कोणत्या संघानं घेऊन गेला कोणता संघ जिंकला
याची चर्चा मात्र शेवटपर्यंत राहील. आणि ज्या ज्या वेळेस ही ट्रॉफी राहील त्या त्या वेळेस सातत्यपूर्वक एकच समालोचकांच्या मुखातून वाक्य येत असणार, की पहिल्या वर्षी या संघानं या स्पर्धेमध्ये बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि तब्बल 3 महिने या स्पर्धेची चर्चा प्रत्येक गावोगावी प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. चर्चेमध्ये खरं तर फक्त एकच, की खालापूर प्रीमियर लीग भरते कधी. जसा आज प्रयागराजमध्ये 144 वर्षानंतर आणि 12 वर्षानंतर आलेला हा महाकुंभमेळ्याची चर्चा अगदी जगभरामध्ये 40 कोटी लोकांच्या सह घेतली जाते. तशी चर्चा खालापूरच्या प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये, की ही खालापूर प्रीमियर लीग घडते कधी आणि त्यामध्ये आम्ही चमकतोय कधी, ही चर्चा खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्विच हिट, बॉल थांबत नाही, अगदी स्वीप केलंय बॉलला. रोहित एकेरी दुहेरी धावसंख्येला अगदी वाव देतच नाहीये. तशी बाट मैदानावरती फक्त षटकार चौकार बोलतीये. बॉल येतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. हलक्या हाताने खेळलं जातं. या बॉलला देखील जशास तसं उत्तर. एक कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न. यस, दोन्ही धावा अगदी डेफिनेटली कंप्लीट केल्या जात आहेत. 2 प्रगतीपथावरती केला जाईल बदल आणि धाव येऊन पोहोचेल त्या तब्बल 44. दुहेरी आकडा 44. काय रे, रोहितची बॅटिंग खरं तर आता मैदानावरती खूप चांगली चालते, कारण की एकेरी दुहेरी धावसंख्येला रोहित प्राधान्य देखील तितक्याच देतोय. पण त्यापेक्षा जास्त फोकस, जास्त नियंत्रण करतोय चौकार. षटकारावरती डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याच्या देखील आव्याच्या बाहेर चकमक करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 4 धावसंख्येसाठी चौकार. थँक्यू 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 थँक्यू. हा खरं तर बॅट्समनचा धाक आता गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती पडला जातोय. रोहित पाडगेचे विकेट आता घेणं हे खूप कठीण असणार आहे मैदानावरती, कारण की क्रिकेटच्या कुरुक्षेत्राचा नियमच आहे हॅरी पिंगळे, की ज्यावेळेस पहिल्या षटकापासून कधी कधी टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर 4 ओव्हरच्या ग्रामीण टीमच्या मॅच म्हटलं तर 4 षटकांच्या असतात. त्यावेळेस मनसुबा एकच असतो, जास्त धावसंख्या करायच्या. आणि चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि चौथ्या षटकापर्यंत रोहित पाडके आता येऊन पोहोचलाय. त्याला क्रिकेटमधला चेंडू खरं तर फुटबॉल दिसायला लागला असं वाटलं होतं, पण स्विच हिट करण्याच्या नादामध्ये खरं तर हा फटका असा असो, लगा तो आबाद नाही तो सीधा बर्बाद. आणि त्याच मनसुब्यावरती गोलंदाजानं काम केलं आणि स्विच हिटच्या फटक्यामध्ये रोखलं गेलं खरं तर रोहितला, आणि परतावाला गेला तर रोहितला. ते धाव येऊन पोहोचले तब्बल 48 धावसंख्या. 3 गड्यांच्या मुबदल्यामध्ये 48 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. आता मैदानावरती 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जोड साखळी मैदानावर हलक्या हातानं स्टिअर केले बॉलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील, त्यांना देखील चकमा देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार.
विश्वास नसतो. कदाचित ते एक धाव देखील करतील किंवा मग जे पहिल्या 2 खेळाडूंनी केलं नाही ते मैदानावरती काम करतील अशा मधल्या फळीतील खेळाडू आपण सातत्यपूर्वक बऱ्याच टीममध्ये आपण पाहताना मिळालेत आपल्याला. धावसंख्या 4 षटकाच्या अंती खरं तर 24 बॉलचा या ठिकाणी खेळ संपुष्टात आला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर प्रगतीपथावरती धावसंख्या येऊन पोहोचले ती तब्बल 53 या आकड्यावरती. स्पेलमध्ये अगदी वैयक्तिक 2 षटकं फेकणारा विकी आंबरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं 10 धावसंख्येचं षटक फेकलं, दुसरं 12 धावसंख्येचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्याने 2 षटकामध्ये 22 धावसंख्या खर्च केल्या आणि त्याचबरोबर उर्वरित धावसंख्येचा जर विचार आपण जर केला तर 36 धावसंख्येचं 2 षटकं या ठिकाणी फेकली गेली. एक फिरोज या गोलंदाजानं आणि त्याचबरोबर कल्पेश जाधव या गोलंदाजानं 15 धावसंख्येचं षटक फेकत एक विकेट घेतली आणि फिरोजचा जर विचार केला तर 16 धावसंख्या खर्च केल्या आणि एकही विकेट घेण्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. हे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आल्यानंतर प्रगतीपथावरती धावसंख्या येऊन पोहोचत आहेत त्या तब्बल 53 या आकड्यावरती. 53 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी आपण पाहाल शिवांश 11 सावरुल टीम आणि शौर्य 11 जांभिवली टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या संघाचे पुरस्कर्ते प्रमोददादा शिर्के यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे शिवांश 11 सावरोली हा संघ आपण पाहाल सिद्धेश चोगळे यांनी पुरस्कृत आणि शुभम चोगळे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल त्याला प्रतिउत्तर देखील तितकंच दोनही क्षेत्ररक्षकांच्या आवाक्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. साह्यानं धावफलकावरती धावा येऊन पोहोचतील त्या तब्बल 57 या आकड्यावरती. 57 धावसंख्या 5वं षटक आहे खरं तर अजून एक षटक शिल्लक असणार आहे. या बॉलवरती देखील खडे प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. आमचे संजयजी सोळंकी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. 57 वरती खरं तर बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पर्व 11 जांभिवली टीम आणि त्यांच्या विरोधात स्वामी समर्थ 11 ही टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. स्वामी समर्थ 11 म्हटलं तर कदाचित आमचे अजितदादा देशमुख आणि अमितजी देशमुख यांचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चौकार येतो. या चौकाराच्या साह्यानं प्रगतीपथावरती धावसंख्या येऊन पोहोचतील त्या तब्बल 61 या आकड्यावरती 61 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगली जोड सकेल कारण की मिडल ऑर्डरमधले हेच खेळाडू बदल्या पळतील खेळाडूंचं हेच काम असतं. आता पहिलं काम रोहितनं केलं, आता आपण फक्त मैदानावरती जाऊन हाणामारी करायची, याशिवाय या खेळाडूंच्या डोक्यामध्ये काही नसणार आहे. कारण की जितकी हाणामारी करता येईल तितकी हाणामारी करण्याचा प्रयत्न खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शनला कोण नव्हतं, अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती एक धाव या ठिकाणी अगदी सहजरित्या कंप्लीट केली आहे. धावसंख्येत 1 न केला जाईल बदल. प्रगतीपथावरती धावा येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 62 आकड्यावरती. 4 गडी या ठिकाणी 3 गडी या ठिकाणी बाद झालेत. रोहित देखील बाद झाला, साहिल जाधव देखील बाद झाला. त्याचबरोबर योगेश भोपलाही न फोडता योगेश देखील बाद आपल्याला होताना पाहायला मिळाला. आता मैदानावरती खूप चांगला खेळ चालू दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. चप्पल झाला की आडू तोडा, बॉल उंच उडवला हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मिड रिजन मध्ये. डेफिनेटली विकेट लागली जाते, खेळाडू बाद. लागली जाते या ठिकाणी देखील वैयक्तिक 6 धावसंख्या करून मैदानातून परतला खेळाडू आर्यन महाबदीप. आता मैदानावरती नवीन खेळाडू जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हर्षद बोयर नवीन खेळाडू आता मैदानावरती जाताना पाहायला मिळतोय. 6 नंबर पोझिशन नंबर 6 हर्षद बोयर. वर्षी खोपोली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या गावातील हा खेळाडू आज बरेचसे चांगले खेळाडू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॅक टू द बॉलर. डॉट बॉलचे सांगत या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक खरं तर अगदी हा नाही म्हणता देखील 5 षटके या ठिकाणी संपुष्टात आली.
30 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. 36 चेंडूंची खरं तर पहिली पारी असेल मैदानावरती आणि जास्तीत जास्त 70 ते 80 धावसंख्या जमवणं खूप गरजेचं असणार हे बाटल रंगवण्यासाठी. 5 षटकं तरी या ठिकाणी अद्याप संपुष्टात आलीत. 5 षटकाच्या अंतिम प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 62 या आकड्यावरती 62 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि अगदी रोहितची बाहेर देखील होती की 70 धावसंख्या देखील 60 ते 70 धावसंख्या करण्याचा मनसुबा त्यांचा देखील असेल. कारण की 60-70 धावसंख्या देखील या ठिकाणी 90-90 धावा देखील आपण चेस होतात आणि कधी कधी 6 धावसंख्या देखील या ठिकाणी डिफेन्स करताना या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. हेच खरं तर आधी क्रिकेट आहे. या सामन्यामध्ये कोणीही विजय हो आयोजकांना त्या गोष्टीची इतकी पर्वा नसेल, पण पर्वा याच गोष्टीची असेल त्यांना की विजय हा मात्र त्यांना क्रिकेटचा हवा आहे आणि सातत्यपूर्वक या मैदानावरती विजय हा क्रिकेटचा झाला आहे. पण मैदानावरती काय घडलं जात आहे, खेळाडू देखील डकआउट जसा गेला मैदानावरती तसा अगदी आपण चांगली खेळ देखील मैदानावरती केली. 3 चौकार 2 एकेरी 1 डॉट बॉल आणि या बॉलवरती खरं तर आपण पाहाल सौरभ चोगळे येईल मैदानातून बाहेर. हर्षद चोगळे एक धावसंख्या आपल्याला शून्य धावसंख्यांवरती समाधान मानावं लागेल. टेनिस मात्राची संपूर्ण टेक्निशियन टीम या स्पर्धेला खरं तर कव्हरेज करते. बॉल थांबत नाही. बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी षटकार. थँक्यू संजय सोलंकी यांचा खरं तर ही टेक्निशियन टीम आणि टेक्निशियन टीममध्ये खरं तर आमचे रोशन म्हात्रे पाहायला मिळतात कंट्रोल रूममध्ये. या बॉलवरती केले आक्रमण. बॉल थांबत नाही. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्पर्धेचं वैशिष्ट्य देखील आपण पाहत आहे या ठिकाणी 2-2 यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते, कव्हर केली जाते ही स्पर्धा. आमची टेनिस मात्राचे टेक्निशियन टीम तर दुसरीकडे प्रगतीपथावरती धावा आहेत तब्बल 74. हलक्या हातानं बॉलला खेळलं जातं. एक कंप्लीट केले. त्याचबरोबर पंचक्रोशीचा बाहुबली या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे राकेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत आपलं खालापूर प्रीमियर लीग मध्ये. सूरज केदार यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर आमचे मित्र सागर देशमुख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडूच्या साह्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 76 या आकड्यावरती. 76 धावसंख्यांवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा जो मनसुबा होता तो अगदी रोहित देखील आता बिनधास्त असेल खेळ करण्यासाठी, कारण की जो आकडा या बॉलवरती
वाह, काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. दत्ता तांबडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी प्रशांत खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण दत्ता तांबडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावी विनंती. फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपलं गेलंय. 6 षटकांचा खेळ संपला. 36 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावसंख्याचा जर विचार केला प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 82. येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये धावसंख्या करायच्या असतील तर 83 धावसंख्येची गरज असणार आहे. पण या धावा होत आहेत की नाही हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. याकडे लक्ष देऊयात. कमेंट्री बॉक्समध्ये करूयात थोडंसं परिवर्तन. हॅरी पिंगळे आपल्या सर्वांच्या समवेत जोडले जातील आणि या धावसंख्येचा उल्लेख आपल्या सर्वांच्या समोर केला जाईल. त्याआधी आपण शुभ सन्मानाकडे वळूयात. ग्रुप ग्रामपंचायत सावरोळीचे सदस्य आदरणीय दत्ता तांबडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. त्याचबरोबर राकेशजी पाटील आमचे सारसनचे यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो सूरज केदार यांना की आपल्या पवित्र शुभास्य आपण राकेश पाटील यांचा शुभ सन्मान करावा ही विनंती. चला, परवा 11 जांभिवली टीम आपल्याला मगाशीच सूचित केलं होतं. खरं तर शुभम सुगळे आपल्याला देखील विनंती आपण या व्यासपीठावरती संघ मालकीत खरं तर आपण या ठिकाणी पाहू शकता. विनंती असेल परवा 11 जांभिवली टीम आणि या दरम्यान जयंतजी तटकर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. मी गणेश नानांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण तटकरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करा विनंती. परवा 11 जांभिवली टीम आपल्याला आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ 11 टीमला दोन्ही टीमला विनंती असेल की आपण षटक सुरू होण्याआधी या ठिकाणी यावं ही आपल्याला विनंती. उपस्थित आहेत स्वामी समर्थ 11 टीमचे कर्णधार. चला, हर्षद हलपत्र आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यावं. हर्षद. शुभम सोगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण करूयात शुभ सन्मान. मी गणेश नानांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण शुभम सोगळे यांचा शुभ सन्मान करावा. शिवांश 11 सावली टीमचे ते पुरस्कार आहेत त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला, परवा 11 मी विजय मुसले यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण शुभ सन्मान करावा ही विनंती. परवा 11 जांभिवली टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि विनंती असेल स्वामी समर्थ 11चा कर्णधार हर्षद हलपत्र आपल्याला विनंती आपण टॉससाठी या ठिकाणी यावं. हॅलो हॅलो हॅलो, थोडा आवाज द्या. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. खालापूर प्रीमियर लीग वर्ष पहिले जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मी स्वतः हॅरी पिंगले आपलं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. मैदानामध्ये जुने चेंडू द्या, जुने चेंडू. नक्कीच कॅम्पातर्फे आपण बघतोय आम्हाला मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत केली आहे ते आमचे अजिंक्य दर्गे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू आमचे संजय सोलंकी उर्फ इक्कू यांना आपण विनंती करू की आपण आपल्या
आदित्य दर्गे आणि अजिंक्य दर्गे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आदित्य दर्गे आपण बघतो यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. प्रशांतजी खांडेकर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी स्वागत करायचंय. स्पर्धा फार मोठी आहे मनीष. खऱ्या अर्थानं आपण बघतोय खालापूर प्रीमियर लीग वर्ष पहिले जरी असलं तरी ही मी तर म्हणेन ही मेहनत आहे. जरी 6 दिवसाची स्पर्धा असली तरी 7 दिवसाची मेहनत आहे या आयोजकांची. त्यांना मात्र प्रथम मी शुभेच्छा देईन, कारण स्पर्धा फार त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी सत्यामध्ये उतरवलं आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खऱ्या अर्थानं प्रथम गणरायापासून आपण खऱ्या अर्थानं गणरायाला साकडं घालू आणि या स्पर्धेला सुरुवात करू. त्याच्यानंतर आपल्या आराध्य दैवत इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मानावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि मातीच्या कणाकणावर ज्यांनी अधिराज्य राज्य गाजवलं ते आमचे राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुद्रा आणि सर्वांना घेऊन ओळतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज योगेश आपण पाहतो पहिलं षटक घेऊन आलाय. खऱ्या अर्थानं मॅन्डी पावलेमध्ये षटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हाणामारी करणं आता फार गरजेचं होणार आहे, कारण येणार शेवटचे 36 चेंडू आणि गरज आहे ती 83 धावसंख्येची. 36 चेंडू 83 धावा. पहिल्या चेंडूवरती धोका संभवला. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. धोक्याची घंटा वाजली. आता विचार करण्यास भाग पडले प्रतिस्पर्धी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या आपण बघतो सिद्धेश चौगलेच्या टीमना खऱ्या अर्थानं अशा पल्लवी झाल्या तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या फोक डीजे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच पंचांना आयोजकांकडून विनंती येते की मॅच संपल्यानंतर आपण चेंडू या ठिकाणी जमा करायचे. नक्कीच प्रत्येक मॅच साठी आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच आदित्य दर्गे यांच्याकडून कॅम्पा आपण बघतोय एक थंडाची बॉटल, त्याच्यानंतर सन्मान चिन्ह आणि आदित्य दर्गे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र अशा पल्लवीत झाल्यात क्षेत्ररक्षण करणारे आपण बघतोय. हा चेंडू जबरदस्त प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आला. सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने प्रयत्न केला पण प्रयत्न मात्र थोडासा असफल ठरला. या चेंडूवरती मिळाली 1 धाव आणि एका धाब्याच्या बरोबरीनं श्रीकनिशा केला जातोय. 83 धावांचा पाठलाग करताना 1 धाव धावफलकावरती आली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 34 आणि गरज आहे ते अजूनही 82 धावांची. 34 चेंडू 82 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागणार. जोपर्यंत कल्पेश जाधव खेळपट्टीवरती असणार तोपर्यंत हौसले बुलंद आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमचे. आल्या चेंडू फेकून दिला. 1 डिश लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलेला हा बिग हिट षटकार. डीजे पाचारण करतोय हर्षद अल्पतराव यांना विनंती असेल. उलटा चेंडू जबरदस्त प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत गोलीच्या वेगाने चेंडू फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. डीजे 13 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण बघतोय अगदी 82 धाबा मात्र धावफलकावरती लागल्यात. 83 धावांचा पाठला मैदानावरती आता सोप्पा करण्याचं काम मात्र मैदानावरती चालू आहे. ते कल्पेश जाधवचं आपण बघतो या चेंडूवरती अगदी
षटक संपल्याचा निर्बाला मात्र पंचांचा आला. दोन्ही पंच आपण बघतो अविनाश पालांडे आणि आमचे पांडे सर, दोन्ही पंचांचं आपण खऱ्या अर्थानं स्वागत करू. काल या स्पर्धेमध्ये आपण आवाज बघितला आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर, त्याच्यानंतर खोपोलीचा बुलंद आवाज तुषार धुमाल आणि आज आमच्या समेत मनीष मुंडे जोडले जात आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण बघतो मनीष मात्र अतिशय सुंदर समालोचन झालं. 82 धाबा कुठून काढल्यात रोहित पाडकेच्या टीमनं, पण या 83 धाबांचा पाठला मात्र सहज करण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये होतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 13 धाबा, 1 बाद 13 धाबा धावपलकावरती लागल्यात. आपण बघतोय टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट आणि समर्थ लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून पूर्ण कव्हर केली जाते ही स्पर्धा. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. हॅलो, नक्कीच काल आपण प्रणित जंगमचा खेळ बघितला. प्रणित जंगम आले, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. हॅलो, 13 धाबा धावपलकावरती लागल्यात. गोलंदाज हा चेंडू थोडासा बाहेर गेला, अबांतर दाबेला बढती मिळती आहे. पंचांना खऱ्या अर्थानं हा चेंडू स्वेअर घोषित केलाय आणि या स्वेअरच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती येतील. संकेत जाधव आपण बघतोय आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये 14 धाबा धावपलकावरती आल्यात. नक्कीच सचिनभाई जाधव आपण बघतोय व्यासपीठावरती आलेत, त्यांनी आम्हाला लाईटची व्यवस्था करून दिली, त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. हर्षद चोगले आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती, दुसरं षटक प्रगती पथावरती, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण बघतोय गणेश नाना पाटील अध्यक्ष आहेत, खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला मात्र खऱ्या अर्थानं आयोजन करते. हा चेंडू 1 धाब्या चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती येत आहेत त्या 15 धाबा. निलेश जाधव साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. पण विनंती करू आयोजकांना, गणेश नाना पाटील यांना विनंती असेल की निलेश जाधव यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पंधरा धाबा धावपलकावरती लागल्यात. 83 धाबांचा पाठला मात्र मैदानावरती आता करण्याचं काम आता करावं लागणार खऱ्या अर्थानं कल्पेश जाधव आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज विशाल. कल्पेशचा हा फटका जिवारी लागला की काय असं वाटतंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मोठा मासा गलाला, डोक्याची घंटा वाजली. ती टीम शौर्य 11 जांभिवली टीमची ठोक. धन्यवाद. कल्पेश जाधव वरती खऱ्या अर्थानं बराचसा मी तर म्हणेन आता विश्वास होता, कारण स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराची भूमिका मात्र त्यांनी खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून टॉस करण्यासाठी या. अर्षद अल्पतराव, स्वामी समर्थ 11 टीमचा कर्णधार, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर जात असेल तर तुम्हाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित यावं. हा चेंडू अगदी पंचांनी पकडलं या चेंडूवरती. फलंदाज ऋषी मात्र आल्या पावली मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का बसलाय, तो टीम शौर्य 11 जांभिवली टीमला. डीजे
पर्व 11 जांभिवली टीमचे मुनीर पटेल आणि स्वामी समर्थ 11 टीमचा हर्षद अल्पतराव या ठिकाणी मनीष मुंडे जातील. आदित्य दर्गे यांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. पर्व 11 जांभिवली. हा चेंडू खेळपट्टीवरती आपण बघतोय पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू स्क्वेअरला मात्र बढती मिळती आहे आणि या आबांतर धाब्याच्या मदतीने मात्र धावफलकावरती धाबा येतील त्या 16 धाबा. 16 धाबा धावफलकावरती आल्यात. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र मैदानातून झाली आहे. हॅलो, नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो. आदित्य दर्गे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पर्व 11 जांभिवली आणि त्याच्या विपक्ष आपण बघतोय स्वामी समर्थ हर्षद हलपतराव. कॉल केलाय हर्षद हेडला. केलं तर मॉनिटर थोडं कमी करा. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. मान्यवरांचे मनापासून आभार. त्याचबरोबर पहा टॉस्का बॉक्समध्ये दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. आमचे स्वामी समर्थ 11चे हर्षद हलपतराव जे सासगाववरून बिलॉंग करतात. त्याचबरोबर पर्व 11 जांभिवली टीमचे कर्णधार आमचे मुनीर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांनाही बेस्ट ऑफ लक असेल. खरं तर टॉसचा कॉल केला होता हर्षदनं हेडला पण टेल आला. पण हर्षद काय सांगेल टॉस पंच वाईट चेंडूचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांनी आम्हाला सांगितला का वाईट चेंडू आहे. मनीष हॅलो, टॉस जिंकलाय खरं तर मुनीर. डिसिजन काय असेल मुनीर? फिल्डिंग. मुनीरचा डिसिजन फिल्डिंग आहे. खरं तर टॉसचा कॉल केला होता हर्षदनं. टॉस जरूर हारला, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय मुनीरनं. तुमचा अगदी खेळ देखील आपण खूप चांगला पाहत आलोय. प्रथमतः एकच प्रश्न असेल सर्वच खेळाडूंना आमच्या की या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि असंच आयोजन दरवर्षी असं झालं पाहिजे आणि नवीन नवीन प्लेयर्सला चान्सेस मिळत आहे. पहा आणि त्याचबरोबर या खेळाडूचं एक वैशिष्ट्य आहे की लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूंनी बऱ्याच संघांचं प्रतिनिधित्व केलंय आणि एक व्यावसायिक दर्जाचा खेळ अगदी सातत्यपूर्वक आपण हर्षदकडून पाहत राहिलोय. तर टेनिस बॉल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेटमधला अनुभव आणि त्यामधील फरक काय सांगू शकाल? क्रिकेट तर दोन्ही पण सेमच आहेत. फक्त एवढंच आहे का दोन्ही क्रिकेटमध्ये एकच गोष्ट दोन्ही लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट या दोन्हीमध्ये एकच गोष्ट अशी आहे की ती म्हणजे जजमेंट. लेदर क्रिकेटचं जजमेंट हे थोडंसं वेगळं असतं आणि टेनिस बॉलचं वेगळं असतं. टेनिस बॉलला हा थोडंसं बाउन्स जास्त असतो. लेदर बॉलच्या कंपॅरिटिव्हली थोडंसं स्पीड सुद्धा स्लो असतो. एकीकडे मुनीर एकच प्रश्न पहा. मुनीर गत 2 वर्षापूर्वीचा जर विचार केला ना मुनीरचा, तर बदलापूर विभागामध्ये या खेळाडूंना अगदी हैदोस मांडला होता आणि 3 धावसंख्येसाठी कदाचित मुनीर कार देखील त्या ठिकाणी बदलापूरच्या विभागामध्ये कार देखील मुनीरची अगदी आपण पहा सिरीजला होता, सिरीजच्या रेसमध्ये होता. मुनीर ज्या वेळेस आपण बाहेर क्रिकेट खेळत असतो आणि यावेळेस आपल्या खालापूरचा क्रिकेट, या क्रिकेटबद्दल आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? खूप सुंदर आहे. थँक्यू. चला होते मुनीर एकीकडे. हर्षद चला कॉम्प्युटर बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. हॅलो, धन्यवाद मनीष. आपण बघतो या चेंडूवरती षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने मात्र धावफलकावरती धावा येतील त्या 24 धाबा. 24 धाबा धावफलकावरती आल्यात. बरेचसे मान्यवर आपण बघतो व्यासपीठावरती मॅचचा आस्वाद घेता. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. अतिशय चांगली लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते आपण बघतोय शिवांश 11 सावरोली आणि शौर्य 11 जांभिवली. हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. खऱ्या अर्थानं शिवांश 11 सावरोली टीमनं 82 धाबा कुठून काढल्या आणि त्याच्यानंतर 83 धाबांचा भरमसाठ डोंगर चढताना मात्र थोडीशी दमछाक झाली आहे ती टीम आपण बघतो शौर्य 11 जांभिवली टीमची.
हा चेंडू अडबावून मारण्याचा प्रयत्न बसला डायरेक्ट त्याला पॅड वरती. या चेंडूवरती मात्र एक धाव मिळती आहे. एका धावेच्या बरोबरीनं बाईचा इशारा मात्र पंचांकडून आला आणि बॅटची एज लागली या चेंडूला आणि एका धावेच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत त्या 25 धावा. निखिल मेहतर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. निखिल पाडगे, निखिलजी पाडगे यांचं स्वागत असेल. या चेंडूवरती मात्र बॅटला एज लागली आणि चेंडू बिसावला यष्टीरक्षक रोहित पाडगेच्या हातामध्ये. अजून एक मोठा धक्का बसलाय. तो टीम आपण बघतोय शौर्य 11 जांभेली टीमला. डीजे पण आता अडचणीत सापडले. आपण बघतोय शौर्य 11 जांभेली टीम आता पूर्णपणे सावरावं लागणार. 83 धाबा आता कशा येतील याचा अभ्यास आता पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार. षटक क्रमांक चालू आहे ते तिसरं आणि 36 चेंडूमध्ये 83 धाबांचा हा पाठलाग करताना आता थोडीशी दमछाक झाली आहे ती जांभेली टीमची. कारण आता पूर्णपणे धाबा कराव्या लागणार. विकी आंबरे सारखा घातक आणि विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू जबरदस्त फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली असं वाटलं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. डीजे तांडेल बंधूंचा आपण बघतोय मंडप डेकोरेशनचे मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्याच्यानंतर आमची टेनिस मंत्राची ही टीम संजय सोलंकी उर्फ इक्कू यांची टीम आणि त्याच्यानंतर समर्थ इव्हेंट यांच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. रोशन म्हात्रे आपण बघतोय कमेंटर बॉक्समध्ये या ठिकाणी समर्थ 11 मंत्राकडून माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती गेला निर्धाव आणि धावफलकावरती धाबा स्थिर त्या 29 धाबा. विकी आंबरे मॅन फ्रॉम नंदनपाडा. हा चेंडूला थोडीशी उचली दिली. चेंडूवरती अशाभूत नजरेने चेंडूकडे बघत राहिला. षटक क्रमांक 3 मात्र संपलंय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती टोटल धाबा जमा झाल्यात त्या 83 धाबांचा पाठलाग करताना 29 धाबा. तोपर्यंत संधी देऊ डीजे ऑपरेटरला. धावसंख्येची गरज असेल 18 चेंडू पाणी मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. शेवटचे 18 चेंडू आणि 54 धाबांची गरज असेल आता. कारण आपण बघितलं मनीष पहिल्या सत्रामध्ये रोहित पाडगे ज्यांना प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलं हवेशी बातचीत केली आणि त्याच्यानंतर धावा जमवल्या आणि त्याच्यानंतर मजल मारली ती टीम आपण बघतोय शिवांश 11 सावरली टीमला 82 धाबांपर्यंत 83 धाबांचा पाठलाग करतीये ती शौर्य 11 जांभेली टीम. पण आता थोडीशी दडपणाखाली खेळतीये कारण विकेट क्रमांकाचा जर विचार करायला गेला तर बरेचसे फलंदाज बाद झालेत आणि त्याच्यानंतर मात्र ही जोडी आता विकी आंबरे आणि त्याच्या विपक्ष आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे तो निशांत आणि विकीवरती आता पूर्णपणे मदार असेल ती टीम जांभेलीची. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार योगेश वरती आक्रमण झालं. चेंडू फेकून दिला. वाईड श्लोंगापच्या शत्रूच्या डोक्यावरून आलेला हा बिग हिट. षटकार डीजे डीजे अगदी खालापूर
हॅलो, खालापूर प्रीमियर लीग. हॅलो हॅलो, हॅलो. हा चेंडू, या चेंडूवरती जागा बनवली. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण फार मोठी चुकी केली. या चेंडूवरती झेल टिपायला हवी होती, पण या चेंडूवरती धाबा मिळाला त्या 2 धाबा. आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावपलकावरती येत आहेत. त्या संदेश जाधव आम्हाला सांगतायत धावपलकावरती धाबा टोटल लागल्यात त्या 37 धाबा. 37 धाबा धावपलकावरती लागल्यात. चौथं षटक प्रगती पथावरती. योगेश गोलंदाजी मार्क वरती आहे. योगेश वरती आता पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं. हा चेंडू जबरदस्त करून काढला. कार्पेटवरती झटका, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत गेला, थोडस कंबळ झालं. एकच धाब्या चेंडूवरती मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला. एका धाब्यावरती समाधान मानावं लागला आणि एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती येतील त्या 83 धाबांचा पाठलाग करताना आतापर्यंत धाबा आल्यात त्या 38 धाबा. 38 धाबा धावपलकावरती आल्या. प्रत्येक चेंडूवरती आता षटकार आणि सावकाराची खेळी साकारावी लागल विकी आंब्रेला. पण हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. जसे निर्धाव चेंडू जाणार तसे दडपण वाढेल ते प्रतिस्पर्धी टीम जांभिवली या टीम वरती. शौर्य 11 जांभिवली टीम वरती खऱ्या अर्थानं हौसले बुलंद क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे रोहित पाडगेची ही टीम मात्र शिवांश 11 सावरोली मात्र खऱ्या अर्थानं चांगला पाठला मैदानाच्या आतमध्ये करते. हा चेंडू अडबावून मारण्याचा प्रयत्न केला होता. फर्निचर उद्ध्वस्त केला. दांडी गुळ केला फलंदाजाला. एष्टा उद्ध्वस्त झाला तर विकी आंब्रे. फार मोठं नाव आहे या क्रिकेटमध्ये या फलंदाजाचं. खऱ्या अर्थानं आपण बघतो या चेंडूवरती मात्र अशा पल्लवी झाल्या त्या योगेशच्या डीजे. जाधव बाद झाला तसे खऱ्या अर्थानं घरंगत लागली या शौर्य 11 जांभिवली टीमला. आपण जर पाहायला गेला तर घर फिरले की घराचे वासी पण फिरतात अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळती. प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण करावं लागणार. हा चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. एकच धाब्या चेंडूवरती मिळतीये आणि एका धाब्याच्या बरोबरीनं 83 धाबांचा पाठलाग करताना धावपलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 39 धाबा. 39 धाबा धावपलकावरती लागल्या. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. या षटकामध्ये आता हाणामारी होणं फार गरजेचं आहे. या षटकामध्ये पंच षटक संपलंय. चौथं षटक संपलं. या ठिकाणी आपण बघतोय पंच आमचे पांडे सर आणि अविनाश पालांडे दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 39 धाबा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि अजूनही 44 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 44 धाबा. दिगंबर मोरे या ठिकाणी आले. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. 39 धाबा धावपलकावरती लागल्यात. खऱ्या अर्थानं खालापूर प्रीमियर लीग आपण बघतोय जर पाहायला गेला तर आयोजन फार मोठं आहे आणि या स्पर्धेची जी ताकद आहे खऱ्या अर्थानं ही चर्चा या स्पर्धेची खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर जरी 6 दिवसाची स्पर्धा असली तरी 60 दिवसाची मेहनत आहे. हा चेंडू जबरदस्त प्रहार. आदित्य बेसरेने आल्या चेंडू फेकून दिला. वाईड लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक डोक्यावरून आलेला हा बिग हिट. हा दणदणीत षटकार डीजे. चर्चा करतायत. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती गेला. आपण बघतोय निर्धाव.
आणि या निर्धाव चेंडूची सांगता मात्र खेळपट्टीवरती होती. या 5वं षटक प्रगती पथावरती गोलंदाज वैभव मेहतर गोलंदाजी मार्कवरती. या चेंडूवरती काय घडलं, आदित्य बेसरेला परतावा लागणार या चेंडूवरती आणि धावताना हा फलंदाज मात्र बाद झालाय. अजून एक मोठा हादरा बसलाय तो टीम शौर्य 11 जांभिवली टीमला. डीजे आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 38 धाबांची गरज आहे. 9 चेंडू 38 धाबा म्हणजे आता प्रत्येक चेंडूवरती आता अभय पिंगलेला आक्रमण करावं लागणार. त्याच्यानंतर जो फलंदाज आहे आपण बघतोय निशांत. हा चेंडू निशांतने जबरदस्त करून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत एकच धाब्यात चेंडूवरती मिळतीये आणि एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात. त्या 83 धाबांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी आपण बघतोय शिबाश 11 सावरली टीम विरोधात खेळताना शौर्य 11 जांभिवली टीमच्या धावफलकावरती धाबा आल्यात त्या टोटल 43 धाबा. 43 धाबा धावफलकावरती अभय पिंगलेला या चेंडूवरती थांबून ठेवलं. वैभव मेहतर नावाचा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. सावरली गावचा सुपुत्र आहे. अतिशय सुंदर हा चेंडू मात्र त्यानं खऱ्या अर्थानं ब्रह्मस्त्र वापरलं या चेंडूवरती आणि मोठ्या पटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवलाय. तो शिबाश 11 जांभिवली टीमला धावफलकावरती धाबा टोटल जमा झाल्यात त्या 46 धाबा. 46 धाबा धावफलकावरती लागल्यात. अडवून मारण्याचा प्रयत्न फसलाय. षटक क्रमांक खऱ्या अर्थानं आपण बघतोय जर पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. धावफलकावरती टोटल धाबा जमा झाल्यात त्या 46 धाबा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही गरज आहे ती जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची. शेवटचे 6 चेंडू 37 धाबा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता षटकार मारावा लागणार. प्रत्येक चेंडूवरती आता षटकाराची बाजी मारावी लागणार ती शौर्य 11 जांभिवली टीमला. असं वाटलं होतं की काल सकाळपासून खऱ्या अर्थानं 10 वाजल्यापासून कल्पेश जाधव पूर्णपणे अभ्यास केला कल्पेश जाधवनं या स्पर्धेचा. पण त्याच्यानंतर रन मशीन जो रोहित पाडगे त्यानं मात्र खऱ्या अर्थानं चांगला एक घातक विस्फोटक केल्या मैदानाची. 83 धाबांचा पाठला थोडासा कठीण झालाय तो शौर्य 11 जांभिवली टीमला. शेवटचे 6 चेंडू 37 धाबांची गरज आहे. अजूनही निशांत आणि अभय पिंगले ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य दर्गे या ठिकाणी आले. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. हा चेंडू पटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. क्षेत्ररक्षक प्रज्वल बारडनं मात्र चेंडू सोडला. या चेंडूवरती मिळाली 1 धाव आणि एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती येत आहेत त्या 47 धाबा. 47 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 5 चेंडू 36 धाबा. 36 धाबा 5 चेंडू. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं परत सुचीचं ठरणार आहे. अभय पिंगले आता चमकावं लागणार. प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण करावं लागणार. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. जसं निर्धाव चेंडू जाणार तसं थोडंसं दडपण वाढलंय ते शौर्य 11 जांभिवली टीमवरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 36 धाबांची. 4 चेंडू 36 धाबा. एखादा 9 चेंडूवरती जर षटकार आला तर मॅच परत येऊ शकते ती शौर्य 11 जांभिवली टीमची. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. अभय पिंगलेला मात्र चेंडू अशा पल्लवीत केला आणि फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. डीजे 30 धाबांची गरज आहे. 30 धाबांची गरज आहे. आता कल्पेश जाधव विचार करत असतील की जर एवढं विकेट गेल्या नसत्या तर आम्ही धावा सहज केल्या असत्या. पण क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे.
एका चेंडूमध्ये 6 धावा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मात्र क्रिकेट. या चेंडूवरती काय घडलं, एकच धाब्या चेंडूवरती मिळतीये आणि एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती लागल्यात. त्या 83 धावांचा पाठला करताना 54 धावा येणार. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि गरज आहे ती 29 धावसंख्येची. 2 चेंडू 29 धाबा. सामना गमावला आता शौर्य 11 जांभिवली टीमनं आणि हौसले बुलंद झालेत. ते आपण बघतोय आतापर्यंत शिबांश 11 सावरवली रन मशीन रोहित पाडकेनं मात्र अशा पल्लवित केल्यात. या चेंडूवरती षटकार आलाय डीजे. लाईव्ह इव्हेंट आणि समर्थ लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण कव्हर केली जाते. हा चेंडू थोडासा बाहेर गेला, अभंतर दाबेला बढती मिळती आहे. पांडे सरांनी आम्हाला सांगितलं स्क्वेअर चेंडू आहे आणि या स्क्वेअरच्या मदतीने एकदा जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं टोटल धाबा धावफलकावरती येतील त्या 61 धाबा. शेवटचा चेंडूवरती फटका जोरात होता, पण खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन सामना या ठिकाणी जिंकलाय तो आपण बघतोय शिबांश 11 सावरली टीमनं आणि पराभूत झाली आहे ती शौर्य 11 जांभिवली टीम. दोन्ही टीम्सला आमच्याकडून शुभेच्छा असतील. त्याच्यानंतर परवा 11 जांभिवली आणि स्वामी